ऋग्वेद ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 5 ओव्हरची मॅच असेल। पहिले 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील। कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम अंपायर मध्ये खऱ्या अर्थानं पहिला गोलंदाज आपण पाहताय। गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल शंकर कोंडे मान फ्रॉम बोतिवली। आपण पाहताय पहिला षटक घेऊन इथून आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती। पहिली मॅच फार चांगली मॅच इथून पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे वाकस ब आणि त्यांच्या विरोधामध्ये बोतिवली ब। दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर चांगलं क्रिकेट सध्याच्या काळामध्ये आपण पाहताय दोन्ही टीमच्या माध्यमातून खेळलं जात आहे। दोन्ही टीमचा बोलबाला राहिला आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये। अंपायर सिग्नल इथून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या पहिल्या मॅच साठी। आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहताय ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। ए बनजोडी चषक 2025 चा थरार आपण पाहताय। कालच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर अगदी वाशिवली संघ टॉप 6 मध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय आणि पहिली मॅच खऱ्या अर्थानं जी अ गटातील मॅच होती ती मॅच जिंकली आहे शामिल 11 दामट टीमनं। आणि यातून जिंकणारी टीम त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला सेकंड मॅच मधून इथून पाहायला मिळेल। आमचे संदीपजी बोराडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत। सरांना विनंती या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत। मॅच ऑन, व्हेरी फर्स्ट बॉल। पहिला बॉल लावली अपील पंचांकडे। 11च्या 11 खेळाडू इथे अपील करतायत। पंच अगदी तटस्थ एका जागेवरती। इथून मात्र निर्णय कोणताही येत नाहीये। डॉट बॉलने झाली आहे सुरुवात। भगवान ऑन स्ट्राइक आहे आणि इथून पहिला बॉल अगदी फेस करत असताना डॉट बॉल आलाय। चांगली सुरुवात झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या बोतिवली ब टीम कडनं शंकर कोंडे। पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहताय इथून स्विच हिट करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। दरम्यान इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकामध्ये ऍड होईल। लेग बाईच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं अकाउंट ओपन झालंय। तर बॅटिंग करत असताना वाकस ब टीमचं आपण पाहताय एक चांगली मॅच इथून पाहायला मिळेल यात शंका नाहीये। कालच्या रात्रीचा विचार करायला गेलो तर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहताना या ठिकाणी 2 षटकांमध्ये धावाच बनत नव्हत्या, परंतु त्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये जी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे अगदी आपण पाहतो ना एक मोठं टार्गेट तिथून आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि तसंच आता चित्र पुन्हा एकदा आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल का, कारण की पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त सिंगल धाव आली आहे। लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये फटका केलाय, क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी चुकी झाली आहे। तोपर्यंत बॉल सीमा पार इथे आलाय ऋत्विकच्या बॅट मधून हा पहिला चौकार। ऋग्वेदच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला स्टार्ट देतो ऋग्वेद, यंगस्टर आहे वाकस टीम कडनं। हलक्या हाताने डिफेन्सिव्ह सेन्सिबल क्रिकेट अगदी सॉफ्ट हाताने फटका एक्झिक्यूट केला। दुसरी धाव भाभी भगवान यांना वेगाने सरसावलेत। सिंगल कंप्लीट झाली होती, जसं पायीतला हातामधून बॉल निसटलाय अगदी दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करत असताना चित्याच्या सप्लायनं 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांना आपण पाहू शकता आता धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। धावफलकावरती तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 7
पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली. पहिला निर्धाव बॉल लावला होता भगवाननं, तो निर्धाव बॉल केला होता. त्यानंतर लेग बायची एक धाव आली होती, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक चौकार आला आणि एक दुहेरी धाव. 7 धावा धावफलकावरती. शंकर कोंडे पुन्हा एकदा तयार. यावेळी स्टेप आउट केला, इनफिल्डला क्लिअर केलाय, कव्हर मधून बॉलला काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, तोपर्यंत बॉल सीमा पार. इथे आलाय कव्हर ड्राईव्हचा हा चौकार. दोन्ही टीम फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे 5 षटकांसाठी. तुमचे 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. नेक्स्ट बॉल समोर टाकला होता, ऑन साईडला टर्न केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत जर पाहायला गेलं ना तर काय गतीनं धावला. त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज ऋग्वेद वेगानं धावलाय. अगदी वेगानं सरसावत असताना काय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फटकेबाजी जर पाहायला गेली तर अगदी गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. इनफिल्डला चांगल्या प्रकारे फटकेबाजी केली जाते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर इथून संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते बिनबाद 13 धावा. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. इथून 13 धावा धावफलकावरती आल्यात. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. वाकस ब टीमची चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आलाय प्रणित कदम. पुतवली ब टीम कडनं प्रणित कदम. ब हा ट्रेंड आलाय खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर. यावेळी शॉर्ट बॉल होता. शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी डोक्यावरून बॉलला काढलाय. सीमा रेषेच्या पलीकडे दाखल झालाय. थर्डमॅन मधून इथून चौकार आलाय भगवान यांच्या बॅट मधून. इथून धावा आपण पाहताय 17 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला झाली आहे सुरुवात. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. हा टप्प्याचा बॉल स्विच इट केलाय. थर्ड मॅन मधून बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. भगवान यांच्या बॅट मधून आलाय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथून एक सिंगल धाव आली आहे. धावा धावफलकावरती 22 आपण पाहताय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज पिकअप शॉट. बॉल सीमा पार. लॉंग लेग मधून आलाय. आणखीन एक चौकार.
ऋग्वेदच्या बॅटमधून हा पिकअप शॉट अगदी आपण पाहतोय जसा अगदी बॅट वरती आला वेगानं अगदी ऑन साईडला बॅक फिरवली चौकार तिथून आला आणि जर ऋग्वेदचा विचार करायला गेलो ना तर या वर्षाच्या हंगामामध्ये एक अर्धशतक त्याच्या नावावरती आहे म्हणजे चांगला टचमध्ये आपण पाहताय ऋग्वेद आपण पाहताय वाकस ब टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना हलक्या हातानंच डिफेन्सिव्ह फटका अगदी सहजरित्या गॅपमध्ये केलाय सिंगल कंप्लीट दुसरीचा कॉल हा आणि 2 धावा देखील इथून अगदी आपण पाहताय ना की सहजरित्या कंप्लीट केल्या जातात पुन्हा एकदा दुहेरी धाव कंप्लीट झाली आहे एक चांगलं क्रिकेट कसं खेळावं ना या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय पहा एखादा मोठा फटका येतो त्यानंतर अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये ढकललं जातं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय धावफलक अगदी हलतं ठेवण्याचं काम करतात धावफलक पुढे न्यायचं आहे टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे अगदी जर पाहायला गेलं तर संध्याकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अगदी विकेटचा आणि तासनंतर अगदी या क्लायमॅटचा अंदाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज इथून अगदी जबाबदारीपूर्वक बॅटिंग करतात ब्रेक थ्रू हवा आहे बुतिवली टीमला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक सिंगल धाब इथून आपल्याला पाहायला मिळते या सिंगल धाबानं आपण पाहताय 29 धाबा धाव फलकावरती सात बॉल आणि 19 धाव संख्येवरती बॅटिंग करतोय ऋग्वेद आपण त्याला पाहताय आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय भगवान जे वेल एक्सपिरियन्स आहेत पाकस टीमचे आपण पाहताय ते इथून खऱ्या अर्थानं 5 बॉलमध्ये 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात समजदारीचं क्रिकेट काय असतं ना ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत वाकस बचे दोन्हीही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत जिथे अगदी पाहतोय मोठे फटके देखील येत आहेत सिंगल येते डबल येते अगदी आपण पाहायला गेलं ना तर इनिंगला बिल्डअप आणि अगदी डेव्हलप करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतात चांगली बॅटिंग राहिली आहे 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला 2 ओव्हरमध्ये धाबा आल्यात तब्बल 29 तिसऱ्या ओव्हरला होईल इथून सुरुवात 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रक्शन आठवलं जात आहे आणि आता पुन्हा एकदा शंकर कोंडे आलेत गोलंदाजीसाठी इथे मिस कम्युनिकेशन आणि इथून परतावा लागेल फलंदाजांना इथून परतावा लागेल अगदी आपण पाहताय एका स्ट्राइक वरती दोन्ही इथून ट्रेन आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तोपर्यंत जर पाहायला गेलं ना तर धडक होताना पाहायला मिळाली आणि फलंदाज देखील इथून माघारी परततात चुकीच्या पद्धतीनं अगदी समोरच्या टीमला दिलेली बहाल केलेली ही विकेट भगवान यांची आपल्याला पाहायला मिळाली ही चुकीच्या पद्धतीने होती खऱ्या अर्थानं कॉलिंगच नव्हती दोघांनाही अगदी एंड सोडला होता अगदी मध्ये येऊन उभे राहिले आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर भगवान यांना परतावा लागतंय पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला शंकर कोंडे या गोलंदाजानं सेकंड स्पेलमध्ये आले आणि इथून ब्रेक थ्रूची गरज होती कारण की ज्या वेगानं धावसंख्या येत होती त्या वेगाला थांबवणं देखील फार गरजेचं होतं आणि तिथे जर पाहायला गेलं तर अगदी वेगाला थांबवलं आणि विकेट इथून मात्र प्राप्त केले रनआउटच्या स्वरूपामध्ये अगदी आपण पाहतोय सांघिक विकेट तिथून आपल्याला पाहायला मिळते परंतु विकेट येणं फार गरजेचं होतं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विवेक आपण त्याला पाहू शकता आणखीन एक यंगस्टर आणि खऱ्या अर्थानं 3च मॅचचा स्कोर या ठिकाणी पकडला जाणार आहे मॅन ऑफ द सिरीज गोलंदाज आणि फलंदाजांसाठी ज्या पहिल्या 3 मॅच आपण ज्या खेळणार आहोत फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि क्वार्टर फायनल या 3च मॅचचा पॉइंट त्या ठिकाणी पकडले जातील एकदा की टीम क्वालिफाय झाली तिथून मात्र ते पॉइंट पकडले जाणार नाही फक्त 3च मॅचचा लेखाजोखा आणि ते पॉइंट्स खऱ्या अर्थानं पकडले जातील इथे पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झाला टॉपिस लागली होती क्षेत्ररक्षकांना चुकी केली आहे आउटफील्ड फास्ट आहे डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत अगदी पाहायला गेलं तर 2 धाबा इथून कंप्लीट होतात 2 धाबानं जर पाहायला गेलं तर 31 धाबा इथून धावफलकावरती पाहायला मिळतात ते प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाकस ब टीमच्या 31 धाबा धावफलकावरती आल्यात 5 षटकांची मॅच आहे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे शंकर कोंडे सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 3 बॉलचा खेळ समाप्त झाला 3 बॉलमध्ये धाबा आल्यात त्या 2 शॉर्ट बॉल होता हुक करायचा होता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आता इथे नेमकं चुकी काय घडली जाते मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते वाकस बी टीमच्या बाजूनं जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे ना
ऋग्वेद त्याच्या बॅटमधून धाबा आल्यात वाकस ब टीमसाठी आणि त्याला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवण्यात आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट बॉल होता, पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अबंतरची एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. 30 धावा धाव फलकावरती आल्यात. 32 धावा या धाव फलकावरती आल्यात. 32. इथे समोरच्या दिशेनं लॉप करायचा होता चेंडू, बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले डाऊन द बॉल, झेल कॅरी केली आहे. विवेकला इथून परतावा लागेल. आणखीन एक विकेट येते वाकस ब टीमची. खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील आणि धावा धाव फलकावरती 32 आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. थोडंसं शरीरापासून दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने कोणतीही धाव येणार नाही. म्हणजे 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील त्या 32. वाकस टीम इथून बॅटिंग करतीये. अगदी महत्वपूर्ण 2 फलंदाज इथून बाद झालेत. तुषार दलवी आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय ऋग्वेद मोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आणखीन एक रजनी स्पर्धा आपल्या भेटीस येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दिनांक 28 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. भव्य टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सहभाग नोंदवू शकतात. प्रथम क्रमांक असणारे 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000. मॅन ऑफ दी सिरीज साठी ट्रॉफी आणि त्यानंतर एक गिफ्ट असेल. त्यानंतर गोलंदाजसाठी एक ट्रॉफी आणि गिफ्ट, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी देखील एक ट्रॉफी आणि एक गिफ्ट असेल. त्यानंतर 32 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. ग्रामीण कर्जतच्या ज्या टीम्स आहेत त्यांच्यासाठी प्रवेश फी असेल 13,500 आणि त्यानंतर ओपन ग्रामीण एक गाव अकराच्या ज्या टीम आहेत त्यांच्यासाठी प्रवेश फी असेल ती 14,000 आणि संपर्कासाठी संदीप गायकवाड 9665092157 आणि त्यानंतर खुरम नजे 9766971788 आणि योगेश ढोले 8793850561. ठिकाण असेल एकतर दामतचं मैदान आणि त्यानंतर नाहीतर मग नेरल कोतवालवाडी हे ठिकाण असणारे या स्पर्धेचं. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावा धाव फलकावरती 32 आल्यात. चौथ्या षटकामध्ये आपण पाहताय ऋषिकेश जाधव गोलंदाजीसाठी आले. पहिला बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळालाय. फुटवर्क चांगला आहे खऱ्या अर्थानं. या ठिकाणी आपण पाहायला गेलं ना ऋग्वेद मोरे या फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फुटवर्क आहे. अगदी ज्यावेळी गोलंदाज रिलीज पॉइंट वरती येतो त्याच वेळी आपली मुवमेंट खऱ्या अर्थानं बनवतो. पुढे आला, जागा बनवली, गॅप मध्ये खेळायचं होतं, फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी झेल देऊन बसलाय आणि इथून आणखीन एक आदरा मिळतोय. तिसरा आदरा वाकस ब टीमला.
हलक्यातनं कट केलाय, पॉईंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केले होते, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धाबांना धाव फलकापती 34 पाहायला मिळतात. तुषार दळवी आणि त्याच्या साथीनं विशाल दळवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद झालेत. धाव फलकापती इथून पाहायला मिळतात 34. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट टर्म पूल केलाय, बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार, इथे आलाय षटकार. षटकारानं धाव फलकावरती 40 धाव फलकावरती आहेत. हा षटकार अगदी आपण पाहताना गोलंदाज ऋषिकेश जाधवच्या अगदी जिवारी बसला असेल, कारण की आतापर्यंत चांगली कामगिरी करत होते. हा शॉर्ट बॉल होती षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, लॉंग ऑनच्या अगदी डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक षटकार. सन्माननीय अजयजी सोनावळे साहेबांकडनं आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विशाल दलवी गुड्डू, गुड्डू या नावानं खऱ्या अर्थानं चर्चेत आहे. ऑन साइडला टायमिंग प्रॉपर नाहीये, हवाई सफर आहे. क्षेत्ररक्षक आले, झेल इथून कॅरी केले. शॉर्ट बॉल होता, ताकद जनरेट करू शकला नाहीये, ताकद कमी पडली आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. परंतु अगदी आपण पाहायला गेलं ना तर गुड्डूनं त्याचं काम अगदी कंप्लीट केलंय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि धाव फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतीये ती 46 धाव फलकावरती. चौथं प्रगतीपथावरती अगदी आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश जाधव या गोलंदाजाचं इथून समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 46. आता मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती अगदी आपण पाहता किरण इथून दाखल झालेत. शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं आता इथून गरजेचं असेल ते वाकस ब टीम साठी. 46 धाव फलकावरती आहेत. 46 इथून कितीचं टार्गेट असेल आता हे सांगणार षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डिसायडर षटक. वाकस ब टीम इथून बॅटिंग करतीय. चांगला स्टार्ट मिळून दिला भगवान दलवी आणि त्याच्या साथीनं ऋग्वेद मोरे या दोन्ही फलंदाजांना. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये विशाल दलवी दाखल झाला आणि त्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं 14 धावा आपल्याला 4 बॉल मध्ये पाहायला मिळाल्या आणि त्या 14 धावा फार महत्वाच्या देखील होत्या. गोलंदाजीसाठी आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये सागर कोंडे. जास्तचा वेळ घेतला जातोय, बुतिवली टीम जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला प्रत्येक वेळी वॉर्न केलं जात आहे. 25च मिनिटं आहेत आपल्याकडे 5 षटकांसाठी. आणखीन एक लेफ्ट हँड गोलंदाज, त्याच्या विरोधामध्ये घुटना टेक आणि सिक्सर देख. बावन्न धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झाला किरण. आणि अगदी आपण पाहताय घुटना टेक आणि सिक्सर देख असा फटका पाहायला मिळाला. जास्तीचा बळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करा. 52 धाव फलकावरती आहेत. 5 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. कमबॅक हवा आहे बुतिवली ब टीमला. कमबॅक साठी जावं लागेल, विकेट साठी जावं लागेल. विकेट जरूर येत आहेत परंतु धाबा देखील येत आहेत. फलंदाज इथून बाद. इथून परतावा लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याला प्रत्युत्तर करत असताना विकेट. आणि आता कैलास वैखरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग साठी दाखल झालेत.
चांगले आयोजक देखील आहेत, चांगल्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय ते कैलासजी वैखरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. 7व्या क्रमांकावरती त्यांना पाठवलंय. आता वाकस टीमचे अनुभवी खेळाडू आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवावा देखील लागेल त्यांना, कारण की आता इथून जर पाहायला गेलं तर अवघे 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका इथून पाहत असेल वाकस ब टीम, परंतु गोलंदाजाचं कौतुक करूया, त्यांना विकेट मिळवली आहे. समोरच्या दिशेनं लॉप केलं बॉलला, बॉल चाललाय सीमा पार डाऊन दी ग्राउंड. इथे आलाय कैलास वैखरे यांच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद डीजे. धावा धाव फलकावरती 58 धावा धाव फलकावरती आहेत. काय बॅटिंग चालू आहे वाकस ब टीमची. विकेट येतात परंतु प्रत्येक फलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन करत असताना प्रत्येकानं एक एक मोठा फटका लगावलाय. समोरच्या दिशेला गॅप मध्ये बॉल केलाय, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची पेशकश मैदानाच्या आतमध्ये. कैलास वैखरे ऑन फायर नाव. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज 2 बॉल इथून फेस केलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्याच बॉलवरती अगदी पाहताय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची ही पेशकश पाहायला मिळाली. चौकाराला अगदी जमिनीला आग लावत बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला आणि या चौकारानं धावा धाव फलकावरती पाहताय 62 धावा तब्बल धाव फलकावरती आहेत. बोतुली ब टीम इथून विचार करत असेल, कारण की अगदी पहिल्या षटकामध्ये शंकर कोंडे यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 13. दुसऱ्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या त्या फक्त 3. पुन्हा एकदा कट केलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय, बॉल अगदी डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी वाईड आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना इथून कैलास वैखरे इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. 64 धावा धाव फलकावरती. 3 बॉल मध्ये 12 धावा त्यांनी बनवल्यात. त्या 12 धावा फार महत्वाच्या होत्या अगदी वाकस ब टीमला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी दलवी आपल्याला पाहायला मिळतील 8व्या क्रमांकावरती. इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. जॉन्टी दादांचा रन घेण्याचा प्रयत्न परंतु इथून परतवलाय. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव परंतु रनआउटची विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 65 धावा धाव फलकावरती. 65 रन्स इथून मात्र धाव फलकावरती. 6 फलंदाज इथून माघारी परतलेत परंतु प्रत्येकानं एक मोठा फटका मारला. एक विवेक जर का सोडला ना तर प्रत्येकानं मोठी फलंदाजी केली आहे. समोरच्या दिशेनं लॉप केलाय बॉलला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत जज करतात परंतु बॉल सीमा पार लॉंग ऑफ रिजन मधून आलाय हा भव्य षटकार. आणि या षटकारानं धावा धाव फलकावरती 71 टार्गेट असेल बुतुली ब टीमच्या अगेन्स्ट ते 72 या धाव संख्येचं. 72 धावा इथून बनवाव्या लागतील बुतुली ब टीमला विजयासाठी. आणि या 72 नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यातील विनिंग टीम आणि शामिल 11 दामत अशी नेक्स्ट मॅच आपण इथून पाहणार आहोत. या 72 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या 72 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्या बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सरांना. थँक्यू. तिथं हे माईक बंद तिथं आपल्या
Hello, check. Hello, check. Hello. Hello. येस, थँक्यू योगेश. तमाम क्रीडा रसिकांची आयोजकांची आजची रजामंदी समजतो आणि जाऊया मॅचकडे. अर्थातच ऑनगोईंग मॅच. एकीकडे आपण पाहतोय वाकस बी आणि भुतिवली बी या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा संघर्ष आहे. या संघर्षाची नांदी फार पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक उत्तम दर्जाचा क्रिकेट काय असतो हे पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांनी जरूर दाखवून दिलं, ते म्हणजे भुतिवली बी टीमने. परंतु शेवटचं षटक हे मात्र वाकस बी या संघाने मैदानात गाजवलं. अगदी शेवटच्या फलंदाज मैदानात म्हणजे ज्याची विकेट पडली नव्हती तो जाईस तोपर्यंत त्याच्या बॅटमधून सुद्धा मोठ्या धावा येईपर्यंत फार मोठा संघर्ष शेवटच्या षटकात पाहायला मिळाला. ज्या शेवटच्या षटकात तब्बल धावा कुठल्या होत्या 6 बॉलमध्ये त्या 25. इतकी मोठी रणसंख्या पाहायला मिळाली. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी 2 संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांचा तुम्ही विचार करा, 2 ते 3 प्लेयर सोडले तर एक्सपिरियन्स लेवलचे खेळाडू दोन्ही टीममध्ये तितकेच पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्याही पलीकडे एक युवा पिढी जी मात्र या 2 संघांमध्ये सामील करून घेतलेली दिसून येते. या 2 संघाचं हेच वैशिष्ट्य आज या मैदानात पाहायला मिळते. दरम्यान विनंती असेल, चला ऑफिशियल स्टार्ट करा. अगदी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे संदीपजी गायकवाड सर आणि त्या समवेत आतिजी दास सर, हे 2 ऑफिशियल आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. एक चांगला उत्तम दर्जाचा क्रिकेट यावेळी. येस, थोडस काही कारणास्तव माईक बंद राहील. मॅच ऑन होईल सर.
येस थँक्यू. थोडं प्रेक्षक वर्गाचा खेळाडूंची जरूर या ठिकाणी माफी मागेल कारण थोडासा व्यत्यय जरूर होता, परंतु असो आपण मॅचकडे बोलूयात. अर्थातच पहिलं षटक किरण शेलकेने फेकलं होतं. ज्या षटकाचा विचार करायला गेला तर 2 विकेट आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. तदनंतर आपण पाहतोय तुषार गोलंदाजीला आलेत. त्यांच्या पहिल्या बॉलवरती डॉटची सांगता तुषारने जरूर मैदानात केली. एक उंच पुरा बांध्याचा खेळाडू आहे, परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार जरूर आला. एक कमबॅक जरूर पाहायला मिळते, परंतु यावेळी तुम्ही पाहायला गेलं तर एक चांगली तगडी बॅटिंग लाईन मैदानात असणं फार अपेक्षित होतं. शंकर कोंडीच्या पारीचा अंत झाला, जिथे पहिल्या बॉलवरती त्याने चौकार खेचला आणि त्याच क्षणाला दुसऱ्या क्षणी गोलंदाज किरण शेलकेने त्याला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. म्हणजे टी फॉर टॅट अशा पद्धतीत क्रिकेट आपण अनुभवला सुरुवातीला सेकंड इनिंगला, परंतु तदनंतर दुसरी विकेट गमावली ती प्रतीक कदमची. दरम्यान आता पाहतोय सध्या सुरेश कोंडे आणि त्याच समूहेत ऋषिकेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजी मार्कवरती सुद्धा तुषारच आहे. म्हणजे विचार करा, एक चांगली बॅटिंग लाईन, चांगली बॉलिंग लाईन, हाच तर क्रिकेटचा थरार आज या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर सुसज्ज असं हे मैदान गेली अनेक वर्ष या मैदानाची चाचपणी झाली. तदनंतर दामतच्या या क्रीडा नगरीमध्ये असंख्य स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. तुषार ऑन फायर, इथे फार चांगली गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून मैदानात केली जाते. तुषार अगदी जर म्हणायला गेलं ना नितेश सर, आपण अनुभवतो क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की उचलली जीप लावली टाळ्याला, हे समालोचकांचं ब्रीद वाक्य आहे. परंतु तुम्हाला एक जरूर सांगेल, मैदानात जो खेळतो म्हटलं जातं, एक म्हण आहे, ज्याची जळते त्यालाच कळते, अशी पद्धत आहे. परंतु इथे तुषार एक जरूर तुमच्याशी सल्लामसलत करण्याची चर्चा जरूर करेल, कारण क्रिकेटमध्ये उंचपुरा बांध्याचा काटक शरीरयष्टीचा जो गोलंदाज असतो ना, तो फलंदाजांसाठी वारंवार महाग ठरत असतो. महाग म्हणण्यापेक्षा सातत्यपूर्ण व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीत तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु इथे तुषार पाहूया काय करतोय मैदानात, कारण षटकार आल्याच्या नंतर एक सुंदररित्या कमबॅक पाहायला मिळालं. विकेटचं पतन सुद्धा घडलं गेलं. फलंदाजांनी थोडा विचार करायला पाहिजे होता. मला वाटतं फलंदाज ऋषिकेश एक चांगली रणनीती मैदानात दाखवायची होती नौकेत, परंतु तुम्हाला मैदानावरती टिकून राहायचं असेल तर संयम असणं फार गरजेचं आहे. तो संयम मात्र तुमच्यात आला नाही. दरम्यान न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अगदी आपण पाहतोय फलंदाज साजन. इथे वाईटचा इशारा, अगदी चुकीची गोलंदाजी आता तुषार आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते. शेवटच्या क्षणाला जर तुम्ही पाहायला गेलं तर कैलास वैकरेचे ते 2 मोठे फटके आणि तदनंतर किरण शेलकेचा एक षटकार थोडं जिवारी जरूर लागू शकतो, कारण धावसंख्येला एक उभारी त्या षटकामध्ये जरूर आले. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक ऑन साईडचा तैनात होईल, तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती अद्याप 16 आकड्यावरती. 2016 अगदी हा आकडा कोणी विसरू शकत नाही आहे. नोटबंदी आपण पाहतो, तदनंतर अगदी गुलाबी कलर झुलझुलत आला आणि तोच गुलाबी कलर वाऱ्यासारखा पुन्हा एकदा पाहायला मिळत नाही. आता चांगला फटका, हवाई सबर आगे, बॉल जाईल आउट टिप दी पार्ट, इट इज प्रॉपर टायमिंग आणि येतोय तो मात्र सिक्सर. ठोक डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय सध्या मैदानावरती चालू आहे
आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर येणारे 18 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज असताना एक रणसंग्राम सध्या मैदानात पाहायला मिळाला आहे. क्रिकेटची फंडरी आपण पाहतोय, अगदी दामतची नगरी सजली गेली, परंतु या नगरीमध्ये आज बॅटर मैदानात हवी होताना जरूर दिसत आहेत. चांगले मोठमोठे फटके आणि तेही वाऱ्याच्या विरुद्ध खेळले जात आहेत. ही फार वैशिष्ट्य पाहायला मिळाले मैदानाचं. फ्लड लाईट आपण पाहतोय अगदी सुसज्ज सजवली गेली आहे. एक एक्सपिरियन्स, थोडासा अनुभव सुद्धा आयोजनकर्त्यांकडे फार मोठा आहे, मी म्हणेल थोडासा म्हणण्यापेक्षा फार मोठा आहे. आणि या आयोजनात मात्र दामतकरांचा हातखंडा नाही आहे. अगदी संदीप गायकवाड यांच्या अनुभवातून सजली गेलेली ही स्पर्धा मी तर म्हणेल अगदी फार मोठे एफर्ट संदीप गायकवाड यांनी या स्पर्धांसाठी लावलेले आहेत. आणि आत्तापर्यंत मला वाटतं या सीझनची जवळजवळ या मैदानावरची 4थी स्पर्धा असू शकते, तिसरी स्पर्धा. आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 सुद्धा पाहायला मिळू शकतो. 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान ही स्पर्धा आहे. आणि प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय 25, चतुर्थ 25, 32 संघांना या ठिकाणी प्रवेश आहे. मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, आकर्षक पारितोषिके आणि संपर्क साधायचा आहे संदीपजी गायकवाड आणि कुरमजी नजे यांच्याशी. अजून त्याच्यात एक नाव ऍड करा, अगदी योगेशजी ढोले आमचंही ऍड करा, काही हरकत नाही, कारण या स्पर्धा फार चुरशीच्या होणार आहेत. आणि तदनंतर आणखी एक शेवटची स्पर्धा तुमच्या भेटीला या मैदानावरती जरूर या सीझनचे. चांगला फटका, तलवार चालवली ती मात्र मैदानात या बॅटरने. अफलातून बॅटिंग लाईन चालू आहे मैदानात सध्या, ठोकतुडीच आहे. हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावतीये 33 या आकड्यावरती. पहा, पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंगकडे जाऊया. अगदी मी तर म्हणेल त्यावेळी 29 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु या 2 षटकांच्या अंती टोटल जर तुम्ही पाहायला गेलं तर 22 धावा होत्या. परंतु आता ती कसर या ठिकाणी भरून काढली जाते, कारण तिसऱ्या षटकात शंकर कोंडेने अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा फटका उचललाय, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल. वेट्यानं वॉचची भूमिका सध्या मैदानात दोन्ही बॅटरच्या बाबतीत पाहायला मिळाली. तदनंतर एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने टोटल 34 या आकड्यावरती पाहायला मिळते. 72 धावसंख्येचं टार्गेट, येणारी 14 बॉल आणि आता गरज असेल ती 38 धावसंख्येची. ही 2 बॉल अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत मैदानात, कारण एकीकडे जर कोणत्या संघाचं पारडं जड होणार असेल तर या 2 बॉलमध्ये ती गणित आपल्याला जरूर समजेल. फळीची कडा अगदी घेतली गेली होती, परंतु यावेळी फार मोठी चुकी कीपरच्या माध्यमातून. थोडासा बॉल मी तर म्हणेल लांबणीवरती होता. एक क्लोज किपिंग आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती चुकी केली कीपरच्या माध्यमातून. इथे डॉट आलाय. हा बॉल जाऊया पुन्हा एकदा साजनसाठी. हा बॉल सजला गेलाय, परंतु गोलंदाज आहे तो मात्र किरण शेळके. हे इम्पॉर्टंट होतं. किरण, मी जरूर म्हटलं होतं, अगदी समालोचन कक्षाला मिडल मध्ये सलामी दिली आहे ती बॅटर साजनने आणि त्याच्याच बॅटमधून इथे कणकणीत षटकार. किरण, मी म्हटलं होतं की 2 बॉल फार महत्त्वपूर्ण आहेत. इथे ही महत्त्वपूर्ण फटक्यांची रणनीती तुम्हाला मैदानात आखायची होती. पहिला बॉल जरूर तुमच्याकडून तो अगोदरचा डॉट आला, परंतु तदनंतर साजनने एक परफेक्टली अंदाज घेतला तुमच्या शेवटच्या बॉलचा आणि ठोका दिलाय आणि ठोक्यावरती आलाय तो मात्र मोक्याचा सिक्सर. इथे सिक्सर येईल आणि या सिक्सरच्या मदतीने यावेळी आपण पाहतोय ना 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 40 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज आहे. जर पुढच्या 2 षटकांमध्ये वाकस टीमच्या धावफलकावरती टोटल 39 धावसंख्या येऊ शकते, तर अशा परिस्थितीत 12 बॉलमध्ये आता करायच्या आहेत त्या मात्र 32 धावा त्या होणं अपेक्षित असेल. परंतु पाहूया इथे वाकसकरांचा कोणता गोलंदाज आहे, तो जादुई गोलंदाज मैदानात होईल. कारण इथे मी मगाशीच म्हटलं होतं की शंकर कोंडेचं 3रं षटक या पहिल्या इनिंगमध्ये फार महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना दिसून आलाय आणि इथेच किरण शेळकेच्या या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत तब्बल 3 मोठे फटके आले आणि त्या फटक्यांचा विचार
जर करायला गेलं तर किरणने 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. म्हणजे वैयक्तिक 2 षटके मैदानात त्याने फेकली आणि हे 2 षटके फेकत असताना 12 बॉलचा सामना करत असताना जवळजवळ 25 धावा त्याने या ठिकाणी खर्च केल्यात. या रणनीतीला कुठेतरी ब्रेक द्यायचा होता, तो आला नाही. परंतु आता इथे महत्त्वपूर्ण गोलंदाज वाकस बी टीमचा पाहायला मिळेल का ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आणि तदनंतर भुतिवली बी टीम या मैदानात मोठे फटके अजून घेताना दिसेल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर त्वरित आपल्याला मिळेल. जाऊया मॅचकडे. अर्थातच इथे मात्र आता स्ट्राईकवरती असेल तो बॅटर सुरेश कोंडे. षटकाची रणनीती बदलली त्यामुळे स्ट्राईक जरूर रोटेट होताना दिसेल. चला स्पीडअप करा प्लीज ऑफिशियल, डोंट वेस्ट टाइम, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अगदी आपण स्पर्धा डे नाईटची पुकारली आहे त्यामुळे नाईटला स्पर्धेला सुरुवात झाली आहे याची नोंद घ्या आपण, कारण आपण जितके डिले कराल तितकी तुम्हाला तकलीफ पहाटेपर्यंत होईल. एकतर 12च्या नंतर महाशिवरात्री आहे याचा तुम्ही अंदाज घ्या. MTC लाईव्ह अगदी या ठिकाणी आपण क्लिअरिटीने क्वालिटीचा संगम पाहायला जातोय. चांगला बॉल, यावेळी उत्तम दर्जाची गोलंदाजी होती. किपरला बॉल समजण्यात थोडं अपयशाला मी तर म्हणेल भगवान अगदी तुमच्याकडे पाहिलं जातं उत्सुकतेने. द लेजेंड क्रिकेट ऑफ KTC म्हणायला हरकत नाही, कारण इतका चांगला क्रिकेट तुमच्या नसानसामध्ये भरलेला आहे. परंतु इथे मात्र वारंवार होणाऱ्या चुका या बॅकफुटवरती जरूर येऊ शकतात, कारण या ठिकाणी अगदी एक एक धावेसाठी आता भुतिवली बी टीम संघर्ष करताना जरूर दिसणार. आणखी एक बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस, अगदी सूर्याचं स्वरूप आणि ह्याच तेजस मात्र आता इथे गोलंदाजीतलं तेज मैदानावरती आणताना दिसून येतोय. 10 बॉल आणि 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. राईट हँड ब्लॉकर यॉर्कर लेंथ हाताळले गेली खऱ्या अर्थाने आणि सरळरित्या आता भगवान कीपरच्या हातात बॉल विसावला गेला. डॉटची संगत आहे, संकट आता वाढलं जात आहे ते भुतिवली बी टीम वरती. येस आमचे DK सर फटका सजवण्यात अपयश आलं. थोडंसं फिल्डिंग चांगली झाली मी तर म्हणाले यावेळी, परंतु फिकी चुकली थोडी उशिराने आणि तदनंतर एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. हवाई हल्ला, यावेळी बॉलला फक्त धाडलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमार एका पार येतोय तो मात्र खणखणीत सिक्सर. जोपर्यंत मैदानावरती हे 2 बॅटर महत्वपूर्ण आहेत तोपर्यंत या सामन्याची हवा मात्र बरंच काही सांगून जाते, कारण ज्याच्या बॅटमधून आता षटकार आला तो फलंदाज आहे सुरेश कोंडे. षटकार जरूर आला, षटकाराच्या नंतर एक थोडी रणनीती, येणारे 7 बॉल आणि गरज असेल ती आता 24 धावसंख्येची. 7 बॉल आणि 24 रन्स नीड. अगदी मी तर म्हणेल गरजेची काळाची गरज, आणि ती गरज मात्र पूर्णत्वाला नेली जाईल का, कारण जसं शेवटचं षटक मी तर म्हणेल ना, जिथे 25 धावा आल्या होत्या परंतु इथे अजूनही एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती फार मोठी समीकरणं तुम्हाला अंदाज बांधावे लागतील. इथे काय घडलंय, कर्म फार चांगलं होतं परंतु इथे नशिबावरती अवलंबून राहिले आणि इथे बॉल सोडून दिलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आलेला चौकार. आता मात्र मैदानात धोका वाढला गेलाय. खरं म्हणायला गेलं तर मी तर म्हणेल की सध्या वाकस बीट टीम आता संकटामध्ये आहे, कारण एकीकडे अंदाज पहा कसा होता. मी मगाशी सांगितलं होतं की तिसऱ्या षटकाचा शेवटचे 2 बॉल फार इम्पॉर्टंट होती, जिथे मात्र एका बॉलवरती डॉट आणि एक बॉल षटकार आला. तदनंतर या सामन्याचं रूपडं बदललं गेलं आणि इथे मात्र आता तेजसने पहिले 4 बॉल उत्तम दर्जाचे फेकले, जिथे फक्त त्याने 2च धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतर हे 2 मोठे स्ट्रोक थोडे
तेजस सहित यावेळी वाकस बी टीमला बागपुटवरती टाकतायत. आता यावेळी तुम्ही विचार करायला गेलं तर आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती तब्बल 20 धावसंख्येची. चला स्पीडअप करा प्लीज, डोंट वेस्ट टाइम. विनंती आहे आपणास. चला ऑफिशियल तसे इन्स्ट्रक्शन द्या, कारण बॅटरही चर्चा करत बसलेत. तदनंतर जर विचार करायला गेलं तर फिल्डिंगही चर्चेत येते. म्हणजे वारंवार सातत्यपूर्ण मीटिंग करणं हे मला वाटते सकाळचे 6 वाजू शकतात. दामद सालिम ही टीम मात्र हजर होती. नेक्स्ट मॅच विनर टू विनर तुम्हाला पाहायला लागेल. इथे दर्जा चुकला गोलंदाजीचा. यस, इट्स द माल्ट हिट. यू टर्न घेतलाय मॅच मध्ये. साजन नावाचं हे वादळ सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. येस, आमचे डीके सर या ठिकाणी उपलब्ध झालेत, परंतु ऑफिशियल रिव्ह्यू कोणाकडे आहे? बॅटिंग करणारी टीम. येस, चला जाऊया आपण. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आलेला आहे इकडे. वेस्ट हाईटचा इशारा. डीके कडव सर, चला या आपण त्वरित. अगदी फेअर डिलेवरी आहे. चला आपण चालू करा, कारण इथे जरूर प्रश्नचिन्ह निर्माण होता, परंतु लँडिंग बॉलची तशीच आहे. त्यानंतर बॅटरची जी पोझिशन आहे तिच्याकडे सुद्धा विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टीचं तर्क वितर्क मैदानात. आणि इथे षटकार जरूर आला. या षटकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचली आहे. टोटल पोहोचली ती मात्र या ठिकाणी 58 या आकड्यावरती. म्हणजे आता येणारे 5 बॉल आवश्यकता असेल 14 धावसंख्येची. वाईडचा इशारा. आणखी एक नजाकत करामत पाहायला मिळते. गोलंदाज अगदी गोलंदाजी करतायत ते मात्र विवेक. विवेक नावात विवेक आहे, परंतु आता सतत विवेक बुद्धीला तुम्हाला जागृत व्हावं लागेल, कारण यावेळी फार मोठी मॅच तुमच्या भेटीला आली आहे. टार्गेट फार मोठं होतं, मी तर म्हणेल 72 धावसंख्येचं. परंतु भुतिवली बी टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. साजन नावाचं वादळ, ज्याने मात्र या वादळाला पुष्टी दिली आहे. अगदी मोठी धावसंख्या त्याच्या नावावरती पाहायला मिळते. नेहले पे दहला. अगदी जशी बॅटिंग वाकस बी टीमची पाहायला मिळाली तशीच बॅटिंग यावेळी भुतिवली बी टीमची पाहायला मिळते. अफलातून साजनच्या बॅटमधून हा षटकार जरूर आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार साजनच्या बॅटमधून. अनबिलिव्हेबल. अगदी मॅच जशी प्रेक्षकांना हवी आहे तशी मॅच पाहायला मिळते. येणारे 4 बॉल आणि गरज असेल ती आता 7 धावसंख्येची. 4 बॉल 7 ची आवश्यकता आहे. विवेक, मी म्हटलं होतं की सतत विवेक बुद्धीला तुम्हाला जागृत व्हावं लागेल. यावेळी फार मोठा संघर्ष आहे. मी आजही सांगेल नौके आहात, परंतु तुम्हाला या नाविन्यपूर्ण खेळातून बरंच काही शिकायचं आहे. आणि आज मोठा अनुभव पाठीशी घेऊन जाणार का? फंबल पाहायला मिळाला. अंदाज घेता घेता इथे स्लिप झाले. खरं म्हणायला गेलं तर ऍक्च्युली जायचं होतं साजनला, परंतु परतावं लागलंय सुरेश कोंडेला. ही गणित पहा. कॅच होती साजनची, स्लिप झाले, त्याच्यानंतर 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न. साजनच्या पारी माफी असावी, साजनच्या पारीचा इथे अंत झालाय. सो प्लीज भुतिवली बी टीम डगआउट मध्ये आपला फार मोठा व्यत्यय निर्माण करताय आपण. भुतिवली बी टीम. शंकर, चला आपण स्क्वॉड मध्ये राहा.
तुम्हाला नियम लागू केलेले आहेत. विनंती आपणास चला चेअरवरती बसा. आपण प्लीज प्लीज चेअर अप करा जरूर टाळ्यांच्या परंतु सीट बसून घ्या. दत्तात्रय कडव यांचं आगमन. आणखी स्ट्रोक आणि इथे मात्र विनर शॉट. विनर शॉट. अफलातून मॅच. अनबिलिव्हेबल. चला सामील टीमचे कॅप्टन. सामील टीमचे कॅप्टन आणि सो प्लीज बुतिवली टीम आपला कॅप्टन पाठवा. टॉस केला जाईल त्वरित. चला सामील टीमचे कॅप्टन आणि बुतिवली टीमचे कॅप्टन त्वरित या त्वरित. मॅच ही 3 ओव्हरची असेल. दोन्ही कॅप्टननी याची नोंद घ्या. ही मॅच 3 ओव्हरची असेल. बुतिवली टीम तुम्हाला वॉर्न केलेलं आहे. आता मात्र काही गोष्टी विचारपूर्वक करा.